एक ही संगठन है इसको बुलाया और हमारी विटनेसेस ली, उसका रिकॉर्ड किया गया पूरा, और फिर उसके बाद हमने जो कहा उस पर कार्रवाई करने के लिए उन्होंने रिकमेंडेशन दी। तो ये एक ही संगठन है जिसको ब्यूरोक्रेटिक चैनल में कैबिनेट सेक्रेटरी, एक्सपेंडिचर सेक्रेटरी, लेबर सेक्रेटरी, फाइनेंस सेक्रेटरी, ये सबसे बात करने का, अपनी बात रखने का मौका मिला। और पॉलिटिकल चैनल में आदरणीय प्रधानमंत्री, आदरणीय वित्त मंत्री, आदरणीय श्रम मंत्री तो 4 हो गए, चारों से चर्चा हो गई, पावर पॉइंट प्रेजेंटेशन हुए। ये कुआं खोदने के लिए मैंने इतना सब कुछ गंवाया है, और अगली जो कुदाल है हो सकता है उसमें पाणी निघले, बरोबर आहे। समजा पुढच्या कुदळीत पाणी निघालं तर या आशेमारी आपण पुन्हा कष्ट करतो, बरोबर आहे की नाही? सांगा हो। मग तुम्ही जरा म्हटलं इतके दिवस कष्ट केले, आता जाऊ द्या, झाकूला हा आता नाही करायचे कष्ट, तर थोडंसं बरोबर आहे। मग काय होईल? होणार काही नाही, तुमचं एका दगडाखाली अडकून राहिलेलं पाणी तसंच अडकून राहील। म्हणून आपण काय करतो, कर्ज काढ, जमिनीचा तुकडा नाही, पण विहीर खोदायची म्हणजे ही परिस्थिती आपल्या संघटनेची, ही जिद्द आपल्या संघटनेची। तुम्हाला सांगतो, तुमच्या या बजेट सेशन मध्ये तुमच्या विहिरीला पाणी लागेल, पण असं नाही मी म्हटलं ते पाणी लागलं, तुम्ही पुन्हा बजेट सेशन झाल्यावर भाऊ तुम्ही म्हटलं होतं मी देणार नाहीये, आपल्याला कोणी देणार नाही, आपण मागणार आहे, बरोबर आहे। आपण विहीर खोदणार आहे, देणारी ती पृथ्वी माता आहे, बरोबर आहे। आता जर त्यांनी दिलं नाही तर पुन्हा आपण हे ठरवायचं की याच्या पुढे जास्त मोठ्या पहारी आणू, जास्त मोठ्या कुदळी आणू, आणि वाटलं तर ते स्फोटमेंट काय ते आणू, आडवे बोर्ड घेऊन उभे बोर्ड, पण पाणी लागल्याशिवाय आपण थांबायचं नाही। आणि म्हणून हम 2 प्रकार की स्ट्रॅटेजी अपनाते हैं। 2 प्रकारची स्ट्रॅटेजी आपली आहे। एक आपण चर्चात्मक विषय मांडतो, आपल्याला असं वाटतं की आपण आपले लोक म्हातारे आहेत, वयस्कर आहेत, पैसे नाही, आरोग्य नाही, निराश सैन्य किंवा निराश सैनिक युद्ध लढू शकत नाही। जर पहिलं म्हटलं आपलं काही खरं नाही, अगर कोई सैनिक बोलता है कि ये युद्ध हम जीत ही नहीं सकते, वो भाग्य वाला बहुत प्रचंड बलशाली है और हम लोग तो गरीब है, ये युद्ध में हार जाऊंगा तो युद्ध लढू शकेल का? अजिबात। वो म्हणत तो जसा असेल तसा मारी मी जिंकणार म्हणजे जिंकणार, बरोबर आहे। एखादा किती मोठा पैलवान असला आणि एखादा लुगडा माणूस असला तर हिंमत जास्त असली तर तोच जिंकतो, हे लक्षात ठेवा। तसं सरकारने कुठल्याही आंदोलनात सरकार कधी लिखित आश्वासन देत नसतं, आपल्याला सरकारने लिखित आश्वासन दिलं की आम्ही तुमचं काम करतोय, तुमचं काम होत आहे, मोठ्या प्रमाणात होत आहे, आणि ते चांगल्यात चांगलं कसं करता येईल हे जुळवण्यासाठी आम्हाला उशीर होतो। मला मंत्रीजी स्वतः म्हणाले, गाडगे साहेब दिले होते, ते म्हणाले राहुल जी आपका कोई दोष नहीं है, आपका काम मांगना है, आप मांग रहे हैं और आप मर्यादा में रहकर मांग रहे हैं, ये हम जानते हैं। हमें आपके संगठन के प्रति विश्वास है और एक प्रकार का आदर है। देरी हमसे हो रही है, वो क्यों हो रही है? क्योंकि हम चाहते हैं कि ये जो सवाल है इसको टेम्पररी सॉल्यूशन ना मिले,
इसका सोल्यूशन परमानंट होतं. मी जाहीर समोर आलो, रेकॉर्डिंग होत आहे मंत्र्याचे शब्द. याचा अर्थ काय? लोक म्हणतात तो काहीतरी दिलं पाहिजे, काहीतरी द्या. लोक निराश झाले, मान्य आहे. आज समजा त्यांनी 2,000 3,000 देऊन टाकले, 2 वर्षांना त्याची किंमत पूर्ण हाताला एवढी. बरोबर आहे की नाही? मग आता त्यांचं म्हणणं असं आहे की आपलं म्हणणं जे होतं त्याच्यावरच त्यांनी आता विचार करणं